एक्झाम्पल ऑफ इलेक्ट्रोनेगेटिव्ह एलिमेंट्स. हे जनरली नॉन मेटल्स असतात. आता आपण ऑक्सिजन बघूया. सेकंड पिरियडमधला एलिमेंट आहे हा, आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 2,6. 2,6 म्हणजे काय? आउटरमोस्ट शेलमध्ये 6 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर त्यामुळे ऑक्सिजनची काय टेंडन्सी असते? टेंडन्सी म्हणजे काय वृत्ती असते? तो बाहेरून 2 इलेक्ट्रॉन्स घेणार, आणि जेव्हा तो बाहेरून 2 इलेक्ट्रॉन्स घेतो तेव्हा त्याच्या आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतात, आणि टोटल इलेक्ट्रॉन्सची संख्या 10 होते. म्हणजे 10 इलेक्ट्रॉन्स आणि 8 प्रोटॉन्स, म्हणजे इलेक्ट्रॉन्स जास्त असल्यामुळे ऑक्सिजन इलेक्ट्रोनेगेटिव्ह होतो. Oxygen has a tendency to gain electrons to complete its outer shell. Number of electrons are more than number of protons. So it becomes electronegative, forming negative anion O2 minus. त्याचप्रमाणे आपण फ्लोरीन बघूया. फ्लोरीनकडे काय आहे? आउटरमोस्ट शेलमध्ये 7 इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे तो बाहेरून काय करतो? 1 इलेक्ट्रॉन घेतो, आणि बाहेरून 1 इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे आउटरमोस्ट शेलमध्ये 8 इलेक्ट्रॉन्स होतात, आणि टोटल इलेक्ट्रॉन्स त्याच्याकडे पुन्हा 10 होतात, आणि प्रोटॉन्स 9 आहेत. त्यामुळे फ्लोरीन देखील इलेक्ट्रोनेगेटिव्ह होतो. Fluorine has a tendency to gain electron to complete its outer shell. Number of electrons are more than number of protons. So it becomes electronegative, forming negative ion F1 minus. आता non-metallic character means what? How easily an element gains electrons and behaves like a non-metal. In simple ionic compounds, the anion is formed from a non-metal by accepting electrons from outside into its valence shell. Thus, these ions have stable electronic configuration of a noble gas. तुम्ही बघितलं, ह्या इकडे काय होतं? फ्लोरीनने पण बाहेरून 1 इलेक्ट्रॉन घेतला, त्यामुळे त्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ अ नोबल गॅस, म्हणजे नोबल गॅसच्या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनमध्ये काय असतं? बाहेरची शेल असते ती कम्प्लीट असते. तर आता इकडे फ्लोरीनची शेल कम्प्लीट झाली आणि कॉन्फिगरेशन ऑफ नोबल गॅस मिळालं. All the electrons in any atom are held by attractive force exerted on them by positively charged nucleus. तर आता एलिमेंट्स विथ हाय नॉन मेटॅलिक कॅरेक्टर म्हणजे काय? नॉन मेटॅलिक कॅरेक्टरचा अर्थ काय? त्याचा अर्थ गेन इलेक्ट्रॉन्स इझिली, म्हणजे पटकन ते इलेक्ट्रॉन्स घेऊ शकतात. आर पुअर कंडक्टर्स, म्हणजे त्यांच्यामधून हीट आणखी इलेक्ट्रिसिटी वगैरे वाहायला एवढा त्रास होतो. आर युजली डल अँड ब्रिटल, जनरली ते दिसायला असे डल असतात आणि ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे पटकन तुटणारे. एक्झाम्पल ऑक्सिजन, क्लोरीन, सल्फर, फ्लोरीन. These are non-metals because they attract electrons strongly. Non-metals want to take electrons. Non-metals मध्ये काय होतं ते इलेक्ट्रोनेगेटिव्हिटीचं आपण बघूया. आपण ऑलरेडी ऑक्सिजन आणि फ्लोरीनमध्ये बघितलंय की ऑक्सिजन पण इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे, फ्लोरीन पण इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. तसं ऑक्सिजनच्या अलीकडला एलिमेंट नायट्रोजन बघूया. याचं 2,5 कॉन्फिगरेशन आहे, ऑक्सिजनचं 2,6 आहे. तर इकडे काय होतं, मध्ये जो हा चार्ज असतो या नॉन मेटल्समध्ये, तो बाहेरचे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना अगदी घट्ट धरून ठेवतो. नायट्रोजन पेक्षा ऑक्सिजन जास्त घट्ट धरून ठेवतो, आणि त्यामुळे काय होतं, ते बाहेरचे इलेक्ट्रॉन्स घट्ट धरून ठेवल्यामुळे ते असे उडून जात नाहीत, आणि ते बाहेरून इलेक्ट्रॉन्स घेतात आणि ऑक्टेट कम्प्लीट करतात, आणि ती शेल कम्प्लीट करतात. ओके, तर ही जी त्यांची प्रॉपर्टी आहे त्याला इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी असं म्हणतात, कारण बाहेरून इलेक्ट्रॉन घेतल्यामुळे काय, तो ॲटम आहे तो नेगेटिव्ह होतो. तर डावीकडून उजवीकडे पिरियडमध्ये, हा सेकंड पिरियड आहे, डावीकडून उजवीकडे जाताना
इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे ती वाढत जाते. म्हणजे ऑक्सिजन नायट्रोजनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. मगाशी बघितलेला फ्लोरीन आहे तो ऑक्सिजनपेक्षा जास्त इलेक्ट्रोनेगेटिव्ह आहे. ओके, तर हेच लिहिलंय. टू फॅक्टर्स नेमली इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज अँड डिक्रीजिंग ॲटॉमिक रेडियस ॲज वी गो फ्रॉम लेफ्ट टू राईट विदिन अ पिरियड. इन्क्रीजिंग न्यूक्लिअर चार्ज म्हणजे काय? 7p होता न्यूक्लिअर चार्ज, तो आता 8p झाला, म्हणजे न्यूक्लिअर चार्ज इन्क्रीज झाला. आणि हे ॲटॉमिक रेडियस काय आहे ते कमी झालंय. त्यामुळे ॲज वी गो फ्रॉम left to right within a period are responsible for increasing the effective nuclear charge. Therefore, valence electrons are held with greater and greater attractive force. त्यामुळे व्हॅलन्स इलेक्ट्रॉन म्हणजे काय? बाहेरच्या शेलमध्ये जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना जोरात तो न्यूक्लियस मधले प्रोटॉन खेचून ठेवतात. This is called electronegativity of an atom. Due to increasing electronegativity from left to right within a period, the ability of an atom to become anion म्हणजे काय? Negative atom by negative ion by accepting outside electrons goes on increasing. So the non-metallic character of an element increases in a period. म्हणजे डावीकडून उजवीकडे जाताना काय होतं? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर त्याचं इन्क्रीज होतं. आता वरतून खाली जाताना काय होतं बघा. वरतून खाली जाताना काय होतं की आता हा ऑक्सिजन आहे, त्याच्या खाली हा सल्फर आहे. तर वरतून खाली जाताना काय होतंय की एक शेल ऍड केली जाते. एक शेल ऍड केली गेल्यामुळे काय होतं? ॲटॉमिक रेडियस इन्क्रीज झालं. म्हणजे सल्फर आहे तो मोठा ॲटम आहे ऑक्सिजनपेक्षा. तर ऑक्सिजन जितका जोरात खेचून ठेवतो इलेक्ट्रॉन्सला, त्याच्यापेक्षा कमी जोरात सल्फर खेचून ठेवेल. म्हणजे काय होईल की वरतून खालती जाताना इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी आहे ती डिक्रीज होईल. फॉर नॉन मेटल्स डाऊन द ग्रुप ॲज न्यू शेल्स आर ॲडेड द डिस्टन्स बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस. हा बघा, हे अंतर आहे ऑक्सिजनच्या न्यूक्लियस आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉन मधलं, आणि सल्फर त्याहून मोठा आहे कारण आणखीन एक शेल ऍड झाली. हे अंतर जास्त आहे. हे अंतर जास्त आहे म्हणजे ह्यांच्यावरचा जो अट्रॅक्टिव्ह फोर्स आहे तो कमी आहे ऑक्सिजनच्या अट्रॅक्टिव्ह फोर्सपेक्षा. सो इफेक्टिव्ह न्यूक्लिअर चार्ज डिक्रीजेस ड्यू टू दिस. न्यूक्लियस cannot hold extra electrons and electronegativity decreases. Also, non-metallic character decreases. Electronegativity decrease होते याचा अर्थ काय? नॉन मेटॅलिक कॅरेक्टर डिक्रीज होते.